जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। सध्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत जे आहे काही 49 लाखांचे 7 कामांचा जो आहे भ्रष्टाचार उघडकीस आल्याचं पत्र जे आहे आपल्याच कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिल्याची चर्चा सुरू आहे। नेमकं काय सत्यता आहे याबाबत काय सांगणार आपण? जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा नियोजन समितीमार्फत 7 कामाचे 49 लाख रुपये या कार्यालयामध्ये प्राप्त झालेले होते। त्या कार्यालयामध्ये 3 कामं करण्यात आलेली आहे आणि 4 जी कामं आहेत ते कामाची स्थगिती आम्ही मीटिंगमध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय होते, त्या समितीमध्ये माननीय आमदार महोदय आणि आमच्या समितीचे सगळे सदस्यगण होते। त्याच्यामध्ये तो निर्णय झाला की उर्वरित 4 कामे हे स्थगित करण्यात यावी आणि 3 कामं झालेली आहेत आणि त्याचं रीतसर उद्घाटन माननीय पालकमंत्री महोदय तेव्हाचे माननीय आमदार डॉक्टर पंकज भोयर साहेब होते आणि कलेक्टर कर्डिले साहेब होते आणि आमच्याकडे ते सगळं आहे उपलब्ध। 3 कामाचे आम्ही व्यवस्थित लोकार्पण केलेलं आहे। त्याच्यात मुद्दा असा आहे की बोगस साईन जी केलेली आहे त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया? नाही सर, कसं आहे आम्ही नोटशीट वगैरे सगळं पुटअप केल्यानंतरच मग आम्ही पुढची प्रक्रिया करतो। असं बोगस कुठेही होत नाही। आता पण जे पण कामं होतात ते नोटशीटवर आधी क्लर्कची सही होते, मग जे कार्यस्थान आहे त्यांची सही होते, मग माझी होते, मग त्याच्यानंतर आमचे जे अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत त्यांच्या सही झाल्याशिवाय आम्ही दुसरे कुठलेही कामं करत नाही। तुमच्या कर्मचाऱ्यांनी जे तुमच्यावर आरोप लावले जिल्हा क्रीडा स्वाक्षरी बोगस करण्यात आलं सर, त्यांनी बघा आम्हाला कुठल्याही प्रकारची तक्रार दिली नाही। मी वरिष्ठ असल्यामुळे मला निदर्शनास आणून द्यायला पाहिजे होतं, त्यांनी ते तसं न करता डायरेक्ट पालकमंत्री महोदय यांच्याकडे ती तक्रार नोंदविली आहे आणि ही सरासर एक प्रशासनाच्या दृष्टिकोनातून गंभीर बाब आहे सर। त्यांनी आम्हाला सांगायला हवं होतं की मॅडम हे असं मला निदर्शनास आलेलं आहे, मी त्याची सत्यता पडताळणी केली असती आणि मी माझ्या वरिष्ठांना त्या सगळ्या गोष्टी निदर्शनास आणून दिलेल्या असतात, पण त्यांनी तसं केलं नाही। त्यांनी का असं केलं नाही ते आज रोजीपर्यंत त्यांनी मला सांगितलेलं नाही आणि मी त्यांना वारंवार म्हणत आहे की तुम्ही कुठली सही स्कॅन केलेली आहे ते मला दाखवा, पण ते मला दाखवत नाही आहे। ते त्यांनाच मला विचारायचं आहे। आज रोजीपर्यंत त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचा दस्तऐवज दिलेला नाही आहे। म्हणजे सध्या जे प्रकार तुम्ही म्हणतायत की कर्डिले साहेबांच्या ज्या स्वाक्षऱ्या होत्या ह्या त्याच्यावर झालेल्या त्या सत्य होत्या असं म्हणाल का तुम्ही? मग हो सर, आम्ही माननीय अध्यक्ष महोदय यांना फसवून कुठल्याही प्रकारचे कामं करू इच्छित नाही, कारण की आम्ही क्लास 1 अधिकारी असल्याच्या अनुषंगाने आम्हाला ह्या नोकरीमध्ये कोणाला फसवण्याच्यासाठी आम्हाला इथं शासनाने बसवलेलं नाही आहे। नक्कीच ज्या प्रकारे म्हटलं जात आहे की संपूर्ण कार्यालयाच्या माध्यमातून केलेल्या स्वाक्षऱ्या ज्या होत्या तत्कालीन जिल्हाधिकारी म्हणजे राहुल कर्डिले यांच्याकडे होत्या त्या ओरिजिनल स्वाक्षऱ्या आहेत, मात्र देण्यात आलेलं जे पत्र आहे हे पत्र कर्मचाऱ्यांच्या जे सांगण्यात येत आहे की हे बोगस स्वाक्षऱ्या आहेत। नेमकं या बोगस आणि सत्य स्वाक्षऱ्यांमधला खेळ काय आहे हे येणाऱ्या चौकशीनंतरच कळेल। त्यामुळे होणारी चौकशी ही कधी पूर्णत्वास जाईल हे आता बघण्यासारखं आहे।